राऊत साहेब, आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेबजी जाधव साहेब आणि सर्व संगमनेर तंत्रस्नेही टीम यांच्या संयुक्त विद्यमानं हा अतिशय सुंदर असणार ऑनलाईन मिशन आरामचा क्लास. आणि यामध्ये आवर टुडेज सब्जेक्ट इज इंग्लिश. आज आपण इंग्लिश बद्दल आणखी थोडीशी माहिती घेणार आहोत. अँड द टुडेज टॉपिक इज, you can see on the screen that the today's topic is stock expressions. Now let's understand what is mean by stock expressions. First of all, I am going to show you one picture. We have already seen this picture in our first standard class. म्हणजे आता पहिलीपासूनच सुरू करणार आहे आपण आता. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला जे काही परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये काही फक्त 5वीचं येणार आहे असं नाही. पहिलीपासून जो आपला बेस तयार झालाय त्या बेसवर आधारित जे काही वेगवेगळे प्रश्न असणार आहेत त्याच्यावर आधारित हे स्टॉक एक्सप्रेशन्स आपल्याला शिकायचे आहेत, इयत्ता पहिलीपासून तर 5वी पर्यंतचे. नाउ वी आर गोइंग टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय स्टॉक एक्सप्रेशन्स. व्हेनेवर वी मीट समबडी, that time first of all when we go to school, that time our teacher says good morning children. There is in this picture you can see the teacher is saying good morning children, namaste. That time students are also saying good morning teacher, namaste. म्हणजे आता आपण पाहतो इथे पहा, गुड मॉर्निंग चिल्ड्रन नमस्ते कोण म्हटलंय? टीचर म्हटलंय. आणि त्यानंतर कोण म्हटलंय? त्यांना प्रतिसाद काय दिला त्यांनी? गुड मॉर्निंग टीचर. कोणी दिलाय? हा चिल्ड्रनने दिलेला आहे. म्हणजे आता काय होतंय की आता एक्सप्रेशन म्हणजे आता आपले एक्सप्रेशन म्हणजे काय ते समजून घ्यायचे. व्हॉट इज मीन बाय एक्सप्रेशन? एक्सप्रेशन्स मीन्स हाऊ डू वी एक्सप्रेस आवर थॉट्स, हाऊ डू एक्सप्रेस आवर फिलिंग्स, हाऊ डू एक्सप्रेस आवर ऍक्टिव्हिटीज that we are going to study today. In this picture we can understand, या पिक्चर मधून आपल्याला समजतंय की आपला प्रतिसाद कसा द्यायचा आहे आणि तो प्रतिसाद कसा द्यायचा आहे याला स्टॉक एक्सप्रेशन्स असं म्हणतात. एक्सप्रेस करणं म्हणजे काय? आपली मतं मांडणं, आपलं जे काही म्हणणं आहे ते दुसऱ्याला सांगणं, स्वतःला एक्सप्रेस करायचंय म्हणजे स्वतःला दुसऱ्याला प्रतिसाद द्यायचा आहे. तो प्रतिसाद आपण कोणकोणत्या प्रकारे देऊ शकतो आणि तो इंग्लिशमध्ये कसा द्यायचा आहे ते आज आपण अगदी सोप्या भाषेत 1ली ते 4थीच्या पिक्चरच्या माध्यमातून शिकणार आहे. तर मग आपण पहिल्यांदा पाहिलं इथं काय म्हटलंय? गुड मॉर्निंग म्हटलंय. मग गुड मॉर्निंग म्हणजे काय रे? मराठीतून काय म्हणतो बरं आपण त्याला? बरोबर, शुभ सकाळ. आणि गुड मॉर्निंग जेव्हा एखादा आपल्याला म्हणतो तेव्हा आपण सुद्धा काय म्हणायचं असतं? तर गुड मॉर्निंगच म्हणायचं असतं. आणि मग गुड मॉर्निंग आता इथे लिहिले पहा, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग अँड गुड नाईट. विथ द हेल्प ऑफ दीज 4 पिक्चर्स आपल्याला समजून घ्यायचे आता नेमकं गुड मॉर्निंग म्हणायचं कधी, गुड आफ्टरनून म्हणायचं कधी, गुड इव्हिनिंग म्हणायचं कधी आणि गुड नाईट म्हणायचं कधी. आता गुड मॉर्निंग आपल्याला माहिती पहा, आपण जनरली गुड मॉर्निंग वापरत असतो. किती वाजेपर्यंत गुड मॉर्निंग म्हटलं पाहिजे बरोबर? बरोबर, दुपारचे 12 वाजेपर्यंत आपण काय म्हणतो? गुड मॉर्निंग. 12 नंतर काय होतंय? गुड आफ्टरनून. पण गुड आफ्टरनून कुठपर्यंत असते? जोपर्यंत सूर्याची उष्णता आहे म्हणजे जोपर्यंत आपलं ऊन लागतंय तोपर्यंत गुड आफ्टरनून. आणि त्यानंतर चालू होतंय गुड इव्हिनिंग म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला गुड इव्हिनिंग म्हणायचंय. आणि गुड नाईट कधी म्हणायचंय हा एक थोडासा एक महत्वाचा विषय, कारण या गुड नाईट वर बरेच प्रश्न विचारले जातात. व्हेनेवर वी आर गोइंग टू से बाय बाय टू समबडी, गुड नाईट याचा अर्थच असा असतो की बाय बाय, झोपायला चाललो मी आता. दिवसाच्या शेवटच्या वेळी जेव्हा तुम्ही त्यांना भेटणार आहे की तिथून पुढे परत त्या दिवसात तुम्ही भेटणारच नाही, आता डायरेक्ट उद्याच भेटणार आहे, दॅट टाइम वी हॅव टू से गुड नाईट. आणि गुड इव्हिनिंग मग आपण कधी, आता हे अगदी शेवटी संध्याकाळी तुम्ही 10 वाजता जरी एखाद्याच्या पार्टीला गेले किंवा एखादा वाढदिवस असतो आपण उशिरा जातो 9-10 वाजता, त्यावेळी सुद्धा आपल्याला गुड इव्हिनिंगच म्हणावं लागणार आहे. पण गुड नाईट केव्हा म्हणणार आहे? जेव्हा आपण तिथून निघणार आहे. मी आता तुझी माझी गाठ नाही, आता डायरेक्ट उद्याच भेटणार आहे, दॅट टाइम वी हॅव टू से गुड नाईट. आता इथे लिहिलंय गुड मॉर्निंग. आपण पाहिलं गुड मॉर्निंग त्याला एक इंग्लिशमध्ये सकाळी 7 वाजता समजा गुड मॉर्निंग म्हणायचंय आपण, 7 वाजले तर त्याच्या पुढे काहीतरी लिहिलं असतं पहा, A.M. परत 7 वाजता अजून एक लिहिलं असतं P.M. असं लिहिलं असतं पहा. मग त्याला AM किंवा PM म्हणतो आपण. मग AM कधी म्हणायचं? दुपारी 12च्या अगोदर, अँटी मेरिडियन. दुपारी 12च्या अगोदर दॅट इज कॉल्ड एज AM. आणि आफ्टर 12 दुपारी 12 नंतर रात्री 12 पर्यंत PM असतं. म्हणजे अँटी मेरिडियन अँड पास्ट मेरिडियन. आता मेरिडियन म्हणजे दुपारची 12, इथं लक्षात ठेवायचे आपला. आणि जर सपोज आता आपण गुड मॉर्निंग म्हटलो, गुड आफ्टरनून म्हटलं, तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर 12 वाजेपर्यंत गुड मॉर्निंग म्हटले आणि 12 नंतर गुड आफ्टरनून म्हटले, मी जर नेमका 12 वाजता भेटलो तर काय म्हणायचं बरं? बरोबर, त्याला सुद्धा एक वेगळा शब्द आहे बरं. त्याला गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून म्हणत नाही, त्याला फक्त गुड नून म्हणतात. म्हणजे व्हेनेवर देयर इज अ परफेक्ट 12
दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज गुड नून. लक्षात आले ना तुमच्या? आता 5 एक्सप्रेशन इथं. गुड मॉर्निंग रात्री 12 वाजल्यापासून तर सकाळच्या 12 वाजेपर्यंत गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून दुपारी 12च्या पुढे तर अंधार पडेपर्यंत सूर्याची उष्णता जाण्यापर्यंत गुड आफ्टरनून आपण पाहतो इथं सूर्य दिले पहा. गुड इव्हिनिंग संध्याकाळ व्हायला लागली आहे, आता थोडं थोडं अंधार पडायला लागलाय, उष्णता कमी झाली. दॅट टाइम वी कॅन से गुड इव्हिनिंग अँड गुड नाईट व्हेन वी से बाय बाय टू समबडी ऍट द लास्ट ऑफ दॅट डे. शेवटच्या वेळी संध्याकाळी रात्रीचं संध्याकाळ झाली, तुम्ही आता इथून नंतर परत भेटणार नाही. दॅट टाइम वी कॅन से गुड नाईट. आणि दुपारी 12 वाजता काय म्हटलं आपण? गुड नून. काय म्हटलं दुपारी 12 वाजता? गुड नून. दीज आर 4-5 टाइप्स ऑफ एक्सप्रेशन टू से और टू ग्रीट somebody whenever we meet them. आणि हे कधी म्हणतो आपण? जेव्हा पहिल्यांदा भेटतो तेव्हाच म्हणतो, किंवा शेवटी बाय बाय करायचं असतं तेव्हा म्हणतो. Now there are some expressions, we can say some faces. In these faces आता तुम्ही वेगवेगळे चित्र पाहताय बा, आणि हे चित्र कशाची आहेत? चेहऱ्याची चित्र आहेत. याच्यावर बरेचसे प्रश्न येतात. द फर्स्ट वन इज काय म्हणतोय तो? आय एम हॅपी. आता वी नो व्हॉट इज मीन बाय हॅपी. हॅपी म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. आणि मग याच्यामध्ये आय एम हॅपी चेहऱ्यावरून, चेहऱ्याच्या एक्सप्रेशन वरून वी कॅन अंडरस्टँड दॅट ही इज हॅपी. चेहरा हसराय म्हणजे तो आपण समजू शकतो की तो हॅपी आहे. नाव द नेक्स्ट वर्ड इज सॅड. व्हॉट इज मीन बाय सॅड? व्हेरी गुड. सॅड म्हणजे काय? दुःख आहे, त्याला दुःख झालंय काहीतरी, आणि मग त्याने चेहरा पाडलाय. आपण पाहतो की दुःख काहीतरी झालं असेल म्हणून तो सॅड. इथं आय एम टायर्ड, घाम आलेला दिसतोय पाहिलं. टायर्ड म्हणजे काय ना? थकलाय, भागलाय. या ठिकाणी तो थकलेला आहे, म्हणजे खूप थकलाय. पळून पळून कधी कधी खेळून खेळून आपण थकतो, त्यावेळेला काय म्हणतो आपण? आय एम टायर्ड. नेक्स्ट वन इज आय एम स्लीपी. स्लीपी म्हणजे काय रे? आळस देतो आपण, मला खूप झोप येते, पाहिजे जांभळी देतो, त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो? आय एम स्लीपी. आता मला झोप आली, मी आता खूप झोपावंसं वाटतंय मला. नाव आय एम स्केअर्ड. स्केअर्ड म्हणजे काय? कधी कधी पहा अचानक कुत्रा येतो, अचानक कोणीतरी आपलं भाव करतं, त्यावेळेला आपल्याला भीती वाटते की नाही? दॅट टाइम दिस टाइप ऑफ एक्सप्रेशन्स वी एक्सप्रेस अँड दॅट इज कॉल्ड ॲज आय एम स्केअर्ड. स्केअर्ड म्हणजे मी घाबरलोय, मी घाबरलोय म्हणजे आय एम स्केअर्ड. नाव द नेक्स्ट वन इज आय एम अँग्री. काय? आय एम अँग्री. व्हॉट इज मीन बाय अँग्री? अँग्री म्हणजे काय? राग येतो आपल्याला, की नाही? मग त्यावेळेला काय म्हणतो आपण? आय एम अँग्री. आय फील प्राऊड. प्राऊड वाटणं, प्राऊड म्हणजे अभिमान वाटणं. आता आपण एखादी चांगलं काम केलं तर आपल्या घरच्यांना वाटतं की खूप तुम्ही परीक्षेत पहिला नंबर मिळवला, आपल्या पालकांना प्राऊड फील होतं की नाही? प्राऊड फील म्हणजे अभिमान वाटतो त्यांना. आणि मग लास्ट वन इज आय फील शाय. शाय म्हणजे काय? लाजणे. मला थोडस लाजल्यासारखं वाटतंय. कधी कधी आपण पाहिलं असेल की लाजतो आपण, एखाद्या काही चुकीचं घडलं, आपलं जरी एखादे बोलले तर आपल्याला लाज वाटते त्या गोष्टीची, त्यावेळेला काय म्हणतो? आय फील शाय. किंवा मुली सुद्धा लाजतात, ते आपण पाहिलं असेल. म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत? एक्सप्रेशन्स आहेत. मग कोणकोणत्या आहेत? या प्रत्येक पाहू आपण. आय एम हॅपी. वेन एव्हर यू आर फिलिंग हॅपी, व्हेन यू वॉन्ट दॅट टाइम यू एक्सप्रेस हॅपीनेस. दिस फेस इज ऑफ सेइंग आय एम हॅपी. आय एम सॅड. दुःख झालं, वाईट वाटलं, त्यावेळेला आपण म्हणू शकतो आय एम सॅड. I am tired. When there is a situation that you get tired, that time you can say I am tired. I feel sleepy. झोप आले, त्यावेळेला काय म्हणणार तुम्ही? I feel sleepy. I am scared. म्हणजे घाबरले, त्यावेळेला you may say I am scared. And the next one is I am angry. Angry म्हणजे काय? रागवणे. I feel proud. Proud म्हणजे अभिमान वाटणे. And I feel shy. Shy म्हणजे काय वाटणं? लाज वाटणे. अशा प्रकारचे वेगवेगळे इमोशन्स आहेत आपल्या. या इमोशन्स फील एक्सप्रेस करण्यासाठी सुद्धा पर्टिक्युलर वर्ड्स वापरले जातात. दोज वर्ड्स आर कॉल्ड ॲज एक्सप्रेशन्स. नाव आता हे चित्र पहा, आपल्या पुस्तकामधलंच आहे. तिथे सुद्धा वेगवेगळे एक्सप्रेशन्स आहेत. देर इज अ बॉय अँड देर इज अ गर्ल अँड दॅट बॉय इज ड्रॉइंग व्हेरी गुड ड्रॉइंग ऑन हिज स्पॉट. त्या चित्रावर खूप सुंदर चित्र ड्रॉइंग काढतोय तो. आणि मग जेव्हा त्याच्या ज्या बहीण असेल किंवा त्याची मैत्रीण असेल, तिने जेव्हा पाहिलं तेव्हा ती काय म्हणते? हाऊ स्वीट. काय म्हटली ती? हाऊ स्वीट. नाव व्हॉट इज मीन बाय हाऊ स्वीट? हाऊ स्वीट म्हणजे खूप छान, किती गोड.
किती भारी असं आपण म्हणू शकतो. आणि मग काय झालं, थोड्या वेळाने चित्र काढता काढता त्याच्या हातातून तो पॉट काय झाला, खाली पडला. आणि पडल्यावर तो काय म्हणतोय, त्याच्या हातातून पडला, मग तो काय म्हटला, ओ नो. काय म्हणतोय तो, ओ नो. आणि मग त्याच्या हातातून पडला, त्याला वाईट वाटलं, दुःख झालं असेल त्याला थोडंसं, की एवढा मी छान चित्र काढत होतो, तो पडला. आणि पडल्यामुळं काय आलाय, तो इथं पाहतोय आपण या चित्रामध्ये, तो फुटला सुद्धा. आणि मग फुटल्यावर तिने काय एक्सप्रेशन दिले, हाऊ सॅड. काय म्हटली, हाऊ सॅड, म्हणजे किती वाईट झालं बॉ, किती दुःख झालं. आणि मग वाईट वाटलं त्याला. पण मग काय केलं, त्याच्या बहिणीने पहा इथं तो पॉट घेतला, त्याला परत मदत केली, त्याला चिटकून देते पहा तिथं, तो चिटकून दिला. आणि मग तो काय म्हणतो, ग्रेट, छान, खूप छान. आणि मग ते सर्व झाल्यानंतर त्याने त्याच्या आजीला दाखवलं. मग आजी काय म्हणजे, व्हॉट अ सरप्राईज. सरप्राईज म्हणजे काय, आश्चर्य वाटलं. तिला आश्चर्य वाटलं, एवढं छान या मुलांनी केलंय. आणि पाहून काय आलं, तिला आश्चर्य वाटलं, व्हॉट अ सरप्राईज. त्याच्यावर आधारित आपण बरेचसे प्रश्न खाली पाहणार आहे. आपण पहिल्यांदा समजून घेऊ. विथ द हेल्प ऑफ दिस पिक्चर वी आर गोइंग टू अंडरस्टँड देअर एक्सप्रेशन. हाऊ डू दे एक्सप्रेस देमसेल्फ. ते कसं स्वतःला एक्सप्रेस करतायत, त्यांच्या भावभावना कशा मांडतायत. आपण मराठीतून तर मांडतच असतो, बट हाऊ डू वी हॅव टू गिव्ह एक्सप्रेशन इन इंग्लिश लाईक दॅट. हाऊ स्वीट. हाऊ स्वीट कधी म्हटलंय, मग जेव्हा तिने पहिल्यांदा पाहिलं, याने काहीतरी वेगळं केलंय, छान केलंय, भारी केलंय, दॅट टाइम the girl is saying how sweet. But when that pot dropped from his hand on the ground, that time that boy saying oh no. त्याला वाईट वाटलं, अरे मी एवढं छान केलं, तो पडून गेला. आणि पण मग बहिणीने सुद्धा त्याच्या एक्सप्रेशन दिलं, काय म्हटली, हाऊ सॅड. जाऊ दे, दुःख झालं, तिला वाईट वाटलं, वाईट घटना घडली अशी ती म्हटली. त्यानंतर परत बहिणीने मदत केल्यावर त्यांनी छान वाटलं, ग्रेट. आणि आजीला दाखवल्यावरती काय म्हटली, व्हॉट अ सरप्राईज. इन द नेक्स्ट पिक्चर ऑल्सो, this picture is also in our book. पहिल्यांदा काय झालं बा, देर आर सम चिल्ड्रन and what are they saying, they are saying we won the match. काय म्हणतायत ते, we won the match. own म्हणजे काय रे, what is my own, जिंकणे. काय झालं ते, मॅच जिंकले. आणि मग जेव्हा ते मॅच जिंकले तेव्हा यांनी काय एक्सप्रेशन दिले, ग्रेट. काय म्हटलंय तो, ग्रेट. आता पुढचे मुलं आहेत, या मुलीला भेटले, ते काय, वी लॉस्ट द मॅच. काय म्हणले, वी लॉस्ट द मॅच. व्हॉट इज मीन बाय लॉस्ट नाऊ, लॉस्ट म्हणजे काय, हरलो. आम्ही मॅच हरलो. आणि मॅच हरल्यावर काय एक्सप्रेशन दिले बाजूने, हाऊ सॅड. मॅच हरलो, ही आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची गोष्ट आहे, दुःखाची. त्यामुळे काय एक्सप्रेशन दिले, हाऊ सॅड. वाईट वाटलं तिला, ठीक नाही. आता इथं पहा, तिसरा एक इन्सिडेंट दिलेलं आहे. एक मुलगा एका मुलाला काहीतरी दमदाटी करतोय, आपणही करतो वर्गामध्ये, हे नाही कधी कधी. मग ती मुलगी येते, पहिल्यांदाच त्याला त्याचं लक्ष तिच्याकडे वेधून घ्यायचंय तिला, ठीक नाही. म्हणून ती काय म्हणते, एक्सक्यूज मी. काय म्हणते ती, एक्सक्यूज मी. म्हणजे आपल्याकडे कोणाचं लक्ष वेधून घ्यायचंय, रस्त्यातून चालले तुम्ही, तुम्हाला जर बाजूला व्हायला सांगायचे, तर पहिलं एक्सप्रेशन काय असलं पाहिजे आपलं, एक्सक्यूज मी. आणि मग काय म्हणतो, एक्सक्यूज मी म्हटल्यावरती ना तो काय म्हणतो, येस. काय झालं, ती काय म्हणते, आवर टीचर हॅज कॉल्ड यू. काय म्हटली ती, आवर टीचर हॅज कॉल्ड यू. म्हणजे तुला आपल्या शिक्षकांनी, आपल्या सरांनी, आपल्या मॅडमनी तुला बोलवलंय. मग त्याचे एक्सप्रेशन काय, ओ नो. काय एक्सप्रेशन त्याचे, ओ नो. म्हणजे काय झालं असेल बरं, आता पर्यंत जोरात यस म्हणलो होता, आणि नंतर काय म्हणते, ओ नो. म्हणजे त्याला वाटलं आता शिक्षक आपल्याला काहीतरी, आपला हा धिंगामस्ती पाहून काहीतरी शिक्षा करू शकतात. आणि मग त्याला वाईट वाटलंय किंवा त्याला घाबरलाय तो. आणि मग काय म्हणतोय तो, ओ नो. असं अशा प्रकारचे एक्सप्रेशन चेहऱ्यावर सुद्धा आपण पाहू शकतो बा. अशा प्रकारचे वेगवेगळे एक्सप्रेशन आपण वेगवेगळ्या सिच्युएशन्सला देत असतो. त्या एक्सप्रेशन बद्दल आपण माहिती पाहतोय. आता इथे पहा, देअर आर सम ऍक्शन वर्ड्स. वेन एव्हर वी डू डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्शन, दॅट टाइम ऑल्सो वी आर एक्सप्रेसिंग आवर सेल्फ. म्हणजे आपण जरी वाचतोय ते वाचताना सुद्धा वेगवेगळे एक्सप्रेशन आपल्या चेहऱ्यावर असतात. दीज आर सम ऍक्शन वर्ड्स. फर्स्ट वन इज दॅट रीडिंग. काय करते ती, रीडिंग. रीडिंग म्हणजे काय, बरोबर, वाचणे. नेक्स्ट वन इज रायटिंग. रायटिंग म्हणजे लिहिणे. इटिंग, खाणे. वॉशिंग हँड्स, हात धुणे. ड्रिंकिंग टी. काय करते ती, चहा पिते. तिने जर दूध असतं तर काय म्हटली असती, ड्रिंकिंग मिल्क. पाणी असतं तर काय म्हटली असती, ड्रिंकिंग वॉटर. ओके. स्लीपिंग, झोपणे. रनिंग, आपण ऍक्शन वरून पाहू शकतो.
पळणे, जम्पिंग, वॉकिंग, सिंगिंग, डान्सिंग, स्वीपिंग द फ्लोर, क्लोज द डोर, क्लाइम्बिंग अ ट्री, क्राईंग, स्माइलिंग, वेविंग, रायडिंग अ हॉर्स, लाफिंग, driving a car. Okay, all these pictures are taken from the third standard book. या तिसरीच्या पुस्तकामध्ये पहा, these action words are given and we are going to make them meaningful sentences with the help of these action words. याच्यावरनं आपल्या त्या पुस्तकामध्ये एक सूचना दिलेली की you have to make meaningful sentences. आणि मग हे meaningful sentences आपण त्या ठिकाणी बनवले आहेत आणि या शब्दांचा वापर करून आपण आपले एक्सप्रेशन सुद्धा पुढच्या कधी कधी हे ऍक्शन विचारतात आपल्या याच्यामध्ये कोणती ऍक्शन दिसते चित्रामध्ये, मग हे ऍक्शन वर्ड आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके, आता मग आपण एवढं पाहिलं, हे कशासाठी पाहिलंय? ग्रीटिंग साठी पाहिजे. आपला टॉपिकच काय आहे? ग्रीटिंग, स्टॉक एक्सप्रेशन. हे आपण प्रिव्हियस इयर्स मध्ये पाहिलं होतं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ स्टँडर्ड मध्ये वी हॅव ऑलरेडी सीन greeting, but we don't know they are called as stock expressions. How do we express ourselves? That is called stock expressions. Now greeting म्हणजे काय? अभिवादन करणे. We can express our greeting in different words according to different situations. वेगवेगळ्या सिच्युएशन्सला आपण वेगवेगळे एक्सप्रेस करतो आपल्याला. फॉर एक्झाम्पल, गुड मॉर्निंग. आपण पहिल्या चित्रामध्ये पाहिलं, गुड मॉर्निंग. व्हेन डू वी से गुड मॉर्निंग? In the morning we say good morning. In afternoon we say good afternoon. Evening, good evening and good night. ओके, नेक्स्ट म्हणे हॅपी जर्नी. असं पण कधी कधी म्हणतो आपण. पहा, कधी म्हणतो रे मग हॅपी जर्नी आपण? बरोबर, जेव्हा एखाद्याला प्रवासाला सुरुवात करायची आहे त्यावेळेला आपण काय म्हणतो? त्याला हॅपी जर्नी म्हणतो. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट कधी म्हणतो आपण? हे वापरत असतो बरं दररोजच्या आपल्या आयुष्यामध्ये. आता आपण पहिली असो 5वी पर्यंत बरेचसे एक्सप्रेशन्स वापरत असतोय. आता ऑल द बेस्ट आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो. मग कधी म्हणतो आपण ऑल द बेस्ट? व्हेरी गुड. जेव्हा कधी एखाद्याला खेळायला जायचंय, जेव्हा एखादा काही काम सुरू करणार आहे तेव्हा त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण काय वापरत असतो? ऑल द बेस्ट. कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन्स, पिक्चर्स अँड एक्सप्रेशन्स. याच्यामध्ये आपला रिलेशन जोडायचं राहते. नेमकं चित्र पाहायचंय, त्याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत, पिक्चर मध्ये काय एक्सप्रेशन्स आहेत, त्याचे चेहऱ्याचे हावभाव असतील किंवा त्याची बॉडी लँग्वेज असेल, यावरून आपल्याला त्याने काय एक्सप्रेशन दिले असतील ते ओळखायचे. ऑब्झर्व द पिक्चर. मग आपल्याला काय करायला किंवा सूचना कशा येतात? ऑब्झर्व द पिक्चर, हेल्प द कोरिलेटेड विथ वर्ड्स, ऍक्शन्स, इमोशन्स अँड सिच्युएशन्स. म्हणजे हे शब्द महत्वाचे पहा. वर्ड्स, ऍक्शन्स, इमोशन्स अँड सिच्युएशन. ऑन डिफरंट सिच्युएशन देर आर डिफरंट इमोशन्स. म्हणजे आपण पाहिलं की जे चित्रामध्ये पाहिलं होतं की प्रत्येक सिच्युएशन जशी आपले इमोशन्स येत असतात. आनंद झाला तर आपण हॅपी होणार आहे, दुःख झालं तर आपला चेहरा पडणार आहे, आपण सॅड होणार आहे, रागावलो तर आपण अँग्री होणार आहे. त्यावेळी प्रत्येक वेळी चेहऱ्याची ठेवण बदलत असते किंवा आपण आपल्याला एक्सप्रेस करत असतो. दुसऱ्याशी बोलताना सुद्धा त्या भावनेतून बोलत असतो. वर्ड्स असतात, ऍक्शन्स असतात, वेगवेगळ्या ऍक्शनला आपण वेगवेगळे इमोशन्स आपले सादर करत असतो. दोज आर कॉल्ड ॲज स्टॉक एक्सप्रेशन्स. नाउ वी आर गोइंग टू सी सम क्वेश्चन्स अँड दीज क्वेश्चन्स आर टेकन फ्रॉम डिफरंट examinations. The first one is taken from 2017's exam. काय तो क्वेश्चन? चूज द करेक्ट greeting फ्रॉम द ऑप्शन. असा प्रश्न आला होता 2017 ला. अजय was ill. Rishikesh visited him in hospital. Before leaving hospital he said. आता इथे बघा, याचं मिनिंग समजून घेणं खूप गरजेचं आहे. अजय was ill. अजय काय होता? इल होता. व्हॉट इज मीन बाय इल? आजारी. अजय वॉज इल. ऋषिकेश व्हिजिटेड हिम. व्हिजिट म्हणजे काय? त्याला भेट द्यायला गेला. इन हॉस्पिटल. तो कुठे आहे आता? हॉस्पिटलमध्ये. बिफोर लिव्हिंग हॉस्पिटल ही सेड. आता इथं पहा, आपण मागाशी पाहिलं होतं. काय काय पाहिलं होतं? वर्ड, ऍक्शन्स, इमोशन्स अँड सिच्युएशन. या सगळ्या याच्यामध्ये आले पहा. ऍक्शन्स आलेले आहेत, ऍक्शन केली त्यांनी जायची. सिच्युएशन आली तर व्हिजिट दिली त्यांनी. हॉस्पिटलमध्ये ठिकाण कोणतं आहे? हॉस्पिटल आहे. म्हणजे आपण आता कोणत्या ठिकाणी भेट देणार त्यानुसार सुद्धा आपलं एक्सप्रेशन आहे. बिफोर लिव्हिंग. आणि मग ऍक्शन कोणती झाली? बिफोर लिव्हिंग. तिथून निघायचंय त्याला, हॉस्पिटलमधून निघायचंय त्याला. दॅट टाइम करेक्ट ग्रीटिंग आपल्याला ओळखायची. आता तो काय बोलेल त्या वेळेला? काय म्हणू शकतो तिथं? वेलकम. वेलकम कधी म्हणतो आपल्याला माहिती?
इज इट पॉसिबल टू से वेलकम? जेव्हा आपल्या कोणाचं स्वागत करायचंय त्यावेळेला आपण वेलकम म्हणतो, वेलकम म्हणतो. पुढे काय, गो टू अनदर डॉक्टर, तू दुसऱ्या डॉक्टरकडे जा, या हॉस्पिटलमध्ये काही खरं नाही असं म्हणाल का तो? कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणू शकतो का गेट वेल सून म्हणेल? काय म्हणाल बरं? आता आपल्या सगळ्या शब्दांचे अर्थ माहित आहे. व्हॉट विल बी द करेक्ट ऑप्शन? गो टू अनदर डॉक्टर अँड गेट वेल सून हे दोन म्हणू शकतो, पण याच्यामध्ये आणखी जास्त करेक्ट कोणतं येऊ शकतो? परंतु हॉस्पिटलमधून जाऊ राहिला घरी, दॅट टाइम गेट वेल सून इज द करेक्ट ऑप्शन. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेलकम्स आर नॉट मॅचिंग टू दिस क्वेश्चन. ओके. Now the next one is, it is taken from the 2018 exam. Choose the correct expression for the given picture. चित्र दिसते आपल्याला आणि त्या चित्रावरून नेमकं त्याला काय म्हणायचंय, त्याला काय एक्सप्रेशन द्यायचे चित्रावरून ते आपल्याला पाहिजे. तो काय करतोय आपण पाहतोय, कानाला हात लावलाय, त्याला काय म्हणते? व्हॉट्स रॉंग? आय डोंट नो, आय कांट हिअर यू, आय डोंट लाईक इट. काय काय सांगू होऊ शकतो बरं या चित्रावरून? आपण काय करतोय आता त्याच्या एक्सप्रेशन वरून? व्हॉट्स रॉंग म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? काय झालं नेमकं? व्हॉट्स रॉंग म्हणजे काय, काय झालं नेमकं? आय डोंट नो म्हणजे मला माहित नाही. आय कांट हिअर यू म्हणजे मला ऐकू येत नाही. अँड आय डोंट लाईक इट मला हे आवडलं नाही. काय वाटतं बरं या चित्रावरून कोणतं असेल? काय? आय कांट हिअर यू. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? I can't hear you. Now, this is also taken from 2018 exam. Select the correct option. आता option correct select करायचा आपला. पहिल्यांदा आपण वाचू. Vedant and his team own the football match. Dear friends said. मग आता इथं काय झालंय? वेदांत आणि त्याची टीम काय झाले? ओन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. ओन द फुटबॉल मॅच डिअर फ्रेंड सेड. आणि मग जेव्हा तो ओन झाला, व्हॉट इज मीन बाय ओन? तिथं लॉस्ट सुद्धा असू शकतं, बट काय झालं तिथं ओन आलंय म्हणजे लॉस्ट आहे का? नाही. मग ओन म्हणजे काय माहिती आपला? जिंकणे. ओन म्हणजे काय? जिंकणे. आणि मग वेदांत आणि त्याचे मित्र फुटबॉलची मॅच जिंकले, त्यावेळेला त्यांचे मित्र काय म्हणतील? डिअर फ्रेंड सेड. काय म्हणतील? कॉंग्रॅच्युलेशन, हॅपी बर्थडे, बेस्ट ऑफ लक, गुड बाय. काय काय वाटतं बरं आपल्याला? कॉंग्रॅच्युलेशन. कधी म्हणतो आपण कॉंग्रॅच्युलेशन? एखाद्याने काही यश संपादन केले, एखाद्याने काही चांगलं काम केले, एखाद्याला काही गिफ्ट भेटले, एखाद्याला काहीतरी मिळाले, दॅट टाइम वी से कॉंग्रॅच्युलेशन. आता हॅपी बर्थडे तर आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याच वेळा आपल्या मित्रांचे बर्थडे साजरे करतो, जेव्हा वाढदिवस असतो दॅट टाइम वी ग्रीट ॲज हॅपी बर्थडे. बेस्ट ऑफ लक कधी म्हणायचंय? काम सुरू करायच्या अगोदरच बेस्ट ऑफ लक म्हणायचे, पण इथं तर काम झालंय, त्यांनी तर मॅच जिंकली, दॅट टाइम दिस इज ऑल्सो नोट करेक्ट. गुड बाय. गुड बाय कधी म्हणतो आपण? जेव्हा एखाद्याला आपण निघालाय दॅट टाइम वी से गुड बाय. त्याच्यामुळं व्हॉट विल बी द करेक्ट ऑप्शन? द फर्स्ट वन इज करेक्ट ऑप्शन, दॅट इज कॉंग्रॅच्युलेशन. काय म्हणतो? कॉंग्रॅच्युलेशन. ओके. नाव there is a picture and this picture is also taken from 2018. म्हणजे आपण पाहिलं आता 2018 3 क्वेश्चन आले होते याच्यावर स्टॉक एक्सप्रेशन. लुक ॲट द पिक्चर अँड एक्सप्रेशन गिवन बिलो. हे चित्र पाहायचंय, हे चित्र आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे वर. आणि मग काय म्हटलंय बा? व्हॉट विल बी द ग्रँड मदर एक्सप्रेशन. मग इथं काय म्हटलंय? ग्रँड मदरचे. आता बहिणीचे विचारलंय का? नाही. विचारलंय कोणाचे? ग्रँड मदरचे एक्सप्रेशन विचारले. काय एक्सप्रेशन राहतील पाहू बरं. पहिलं काय? हाऊ सॅड. तिने बनवलेलं पाहिले. मग आजी काय म्हणते? हाऊ सॅड म्हणते, व्हॉट अ सरप्राईज म्हणते, हाऊ मिसरेबल म्हणते, की व्हॉट अ पिटी म्हणते. आपण पाहिलं होतं मगाशी जेव्हा या दोघांनी मिळून एकदम सुंदर असं पॉट तयार केला, त्याच्यावर चित्र वगैरे छान छान काढलं, त्यावेळी आजीने काही एक्सप्रेशन दिलेले. हाऊ सॅड एक्सप्रेशन देईल का रे? हाऊ सॅड म्हणजे काय? वाईट झालं. आपण पाहिलं होतं जेव्हा ते फुटलं होतं तेव्हा त्या दीदीने दिलं होतं एक्सप्रेशन हाऊ सॅड, व्हॉट अ सरप्राईज. हे एक्सप्रेशन जरा ओळखीचं वाटतंय का? बरोबर. आजी काय एक्सप्रेशन दिली तिथं? व्हॉट अ सरप्राईज. आश्चर्य वाटलंय. आता व्हॉट मिसरेबल, वाईट झालं. व्हॉट अ पिटी, दुःखाची गोष्ट आहे. याच्यामध्ये काही हे नाही. म्हणजे विच विल बी द करेक्ट ऑप्शन? व्हॉट अ सरप्राईज. This is taken from 2021 exam.
लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन. आपण हे एक्सप्रेशन पाहिले होते, चित्र पाहिले होते, आणि याच्यामध्ये आपला आता चेअर आणि नेमका कसा दिसतोय, चेहऱ्यावरून कोणते एक्सप्रेशन दिसतंय ते पाहिजे. लक्ष देऊ जरा. द फर्स्ट वन इज स्केअर्ड, हॅपी, प्राऊड अँड स्लीपी. आपण ते 8-9 चेहरे पाहिले होते पहा. त्या ठिकाणी असा चेहरा पाहिल्यावर काय लिहिलं होतं तिथं? आय एम काहीतरी लिहिलं होतं की नाही? आय एम स्किअर्ड, हॅपी, प्राऊड, स्लीपी. कोणतं वाटतंय बरोबर? बरोबर. आय एम स्किअर्ड. व्हॉट इज दिस? आय एम स्किअर्ड. हॅपी असतं तर आनंदाचा चेहरा असा असू शकत नाही. प्राऊड म्हणजे काय? अभिमान वाटलो. आणि स्लीपी म्हणजे झोप आली. इथं कोणता वाटतंय तुम्हाला? स्किअर्ड. द स्किअर्ड इज द करेक्ट ऑप्शन. Now look at the picture and choose the correct option. चित्राकडे पाहिजे आणि करेक्ट ऑप्शन घ्यायचे आपल्याला. There is a boy and there is he may be his parent, त्याचे पालक असतील, he may be his friend or he may be his कोणतरी नातेवाईकातलंच असेल. आणि मग तो काय करतायत? काहीतरी ऍक्शन आहे तिथं. तो काय म्हणत असेल ते आपल्याला ओळखायचे. मग व्हॉट इज दॅट? देर आर सम ऑप्शन्स. वेलकमिंग समवन. मग तो वेलकम करतोय का? आपल्याला माहिती वेलकम कधी करायचं? कॉलिंग समवन, कॉर्लिंग अँड सेईंग गुड बाय टू समवन. याच्यापैकी काय करणार? वेलकमिंग समवन. वेलकम म्हणजे काय? स्वागत करणं. कॉलिंग समवन, कॉलिंग तर करत असतो आपण एखाद्याला बोलवणं. कॉर्लिंग, कॉर्लिंग म्हणजे काय? भांडण करणं. म्हणजे भांडण चालू नाही, काय चालू आहे? सेईंग गुड बाय टू समवन. कोणाला तरी तो गुड बाय करतोय. आपण पाहिला त्याचा हात पाहिला, आपण असा असा करत होता की नाही? पण ते चाललंय पुढं. म्हणजे काय म्हणतात ते? सेईंग गुड बाय टू समवन. लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. आता काय? कम्प्लीट द डायलॉग बाय युजिंग अप्रोप्रिएट सेट ऑफ ग्रीटिंग. आता डायलॉग कम्प्लीट करायचा आहे. अशोक एंटर्ड. काय डायलॉग बा? अशोक एंटर द क्लास ॲट 10 AM. आता मला शिवायला आपण बा. अँड ही मेड हिज क्लास मॉनिटर फर्स्ट. 10 AM ला. आता AM अँड PM दीज आर टू डिफरंट मिनिंगफुल वर्ड. यांच्यामध्ये सगळा अर्थ AM आणि PM वरूनच पुढचं होणार आहे सगळं. आता व्हॉट इज मीन बाय AM? AM मीन्स अँटीमेरिडियन. फ्रॉम रात्रीच्या 12 वाजल्यापासून तर दुपारच्या 12 वाजेपर्यंत AM असते. दुपारच्या 12 वाजल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत PM असते. आता AM PM लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. AM आपण कसं लक्षात ठेवू शकतो? ABCD जर Z पर्यंत पाहिली आपण तर A सगळ्यात अगोदर येतोय आणि P काय होतंय? उशिराने येतोय. बऱ्याच वेळा गोंधळ असा होतो की AM आणि PM मध्ये आपल्याला लक्षातच येत नाही की आता AM म्हणजे किती वाजले असतील नेमके. सकाळचे 10 वाजले आहेत का रात्रीचे 10 वाजले. PM म्हणजे किती वाजले. हे AM PM. A काय होतंय? सगळ्यात अगोदर येतोय म्हणून तुला सकाळ घ्यायची. आणि P नंतर येतोय म्हणजे नंतर 12च्या नंतर लक्षात ठेवायचं. म्हणजे 12च्या अगोदर AM आणि 12च्या नंतर PM दुपारच्या. बरं का? आणि मग काय झालं? अशोक एंटर द क्लास ऍट 10 AM. 10 AM आलाय म्हणजे कधी एंटर केलं असेल त्यांनी रे? AM ला एंटर कधी केलं असेल? सकाळी केलं असेल. बरोबर. मग अशोक एंटर द क्लास ऍट 10 AM अँड ही मेड हिज क्लास मॉनिटर फर्स्ट. तो पहिल्यांदा आल्या आल्या त्याच्या क्लास मॉनिटरला भेटला आणि काय म्हणतो? अशोक. मग आपल्याला काय करायचंय? इधर फिल इन द ब्लँक्स मारायचे. अशोक, जया, वाव, अशोक. आता काय म्हटलं असेल पहा. पहिल्यांदा आलाय तो गुड आफ्टरनून वेलकम. आता गुड आफ्टरनून शक्य आहे का? इथं काय AM आहे. मग गुड आफ्टरनून शक्य आहे का? याचं म्हणजे पहिलं गुड आफ्टरनून त्याच्यामुळे काही संबंधच नाही. तर गुड मॉर्निंग इट्स नॉट फिअर. गुड मॉर्निंग शक्य आहे. इट्स नॉट फिअर आहे का नाही ते आपण पाहू. गुड मॉर्निंग वेलकम. आणि काय? गुड नाईट. आता सकाळी AM आहे त्यामुळे गुड नाईट आपण ऑप्शन उडून गेला. ऑप्शन कोणते राहिले? 2 राहिलेत. प्रश्न काय? अशोक एंटर द क्लास 10 AM. ही मेड हिज क्लास मॉनिटर फर्स्ट. हा फर्स्ट शब्द सुद्धा आता महत्वाचा आहे. फर्स्ट म्हणजे काय? पहिल्यांदाच भेटलाय. पहिल्यांदाच भेटला काय म्हणणार आहे आपण? इट्स नॉट फेअर म्हणणार आहे का वेलकम म्हणणार आहे रे? पहिल्यांदाच भेटला आपण वेलकमच म्हणतो की नाही? म्हणजे द करेक्ट ऑप्शन इज गुड मॉर्निंग अँड वेलकम. काय म्हणावं लागेल तिथं? तिथं काय लिहावं लागेल? गुड मॉर्निंग. अँड इथं काय होईल?
वेलकम. आता पेन काय व्यवस्थित येत नाही. आता इथे पहा, choose the grid which is not suitable to the given event. आता काय आपल्याला करायचंय, choose the grid which is not suitable. इथं शब्द महत्वाचा आहे, not suitable. नॉट सुटेबल म्हणजे काय, सुटेबल नाही म्हणजे चुकीचं आहे का नाही. आपला प्रश्न वाचताना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्या प्रश्नामध्ये म्हटलंय काय नेमकं, माय फ्रेंड ओम इज गोइंग टू अपियर फॉर द स्कॉलरशिप एक्झाम. माझा मित्र ओम इज गोइंग टू अपियर. अपियर मीन्स ही इज गोइंग टू अपियर म्हणजे तो परीक्षेला जाऊन बसणार आहे फॉर द स्कॉलरशिप एक्झाम. स्कॉलरशिपच्या एक्झामला तो परीक्षेला जाऊन बसणार आहे. हिज फ्रेंड सेंट सम गिफ्ट. मग त्याच्या मित्रांनी त्याला काही शुभेच्छा पाठवल्या, काही अभिवादन पाठवली. मग काय काय पाठवले बरं परीक्षेला बसताना, ऑल द बेस्ट ओम. काय म्हटलंय, ऑल द बेस्ट ओम. दुसरं काय म्हटलंय, कॉंग्रॅच्युलेशन ओम, बेस्ट ऑफ लक ओम, विश यू ऑल द बेस्ट ओम. मग आता पहा बरं, तू कुठं चाललंय, परीक्षेला चाललाय, परीक्षेवरून आलाय नाही. ही इज गोइंग टू अपियर. गोइंग टू अपियर मीन्स ही इज नाउ गोइंग टू अपियर देअर. ही इज गोइंग टू अटेंड दॅट एक्झाम. व्हॉट इज दॅट एक्झाम, स्कॉलरशिप एक्झाम. तुम्ही सुद्धा परीक्षेला चालली, तुम्हाला आता परीक्षा द्यायची. तुम्हाला काय वाटतं, मला काय बोललं पाहिजे, ऑल द बेस्ट बोललं पाहिजे का कॉंग्रॅच्युलेशन बोललं पाहिजे. आता ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक अँड विश यू ऑल द बेस्ट. चारींचं मिनिंग, तीन शब्द, तीन एक्सप्रेशनचे मिनिंग सारखेच आहे. बट हे कॉंग्रॅच्युलेशन हे आपल्याला माहिती की कॉंग्रॅच्युलेशन कधी म्हणतो आपण, जेव्हा कोणी यश संपादन केले, परीक्षेवरून आलाय, चांगले मार्क मिळाले, दॅट टाइम वी कॅन से कॉंग्रॅच्युलेशन. बट व्हेनेवर ही इज गोइंग टू अपियर दॅट एक्झाम, दॅट टाइम वी हॅव टू गिव्ह हिम बेस्ट विशेष. त्याला बेस्ट विशेष देणं गरजेचं आहे. दॅट टाइम वी कॅन से ऑल द बेस्ट होम, ॲज वेल एज वी कॅन से बेस्ट ऑफ लक होम, विश यू ऑल द बेस्ट होम. अशा प्रकारचे एक्सप्रेशन आपण त्याला देऊ शकतो. बट कॉंग्रॅच्युलेशन वी कांट गिव्ह दिस टाइप ऑफ एक्सप्रेशन whenever he is going to attend that exam. And this not suitable word is very important. We have to understand what is given in that particular question. We have to read that question carefully and we have to understand that question what they want perfect. कदाचित कधी कधी काय होतं, आपण प्रश्न चुकीचं वाचतो, व्हॉट इज सुटेबल म्हणणार आणि पर्यंत जातो ऑल द वे, हा हेच बरोबर असणार बरं का. मग घाई घाईत काय करतो, तेच करतो आपण, खालचे ऑप्शनच वाचत नाही. त्या खालच्या ऑप्शन मध्ये काय दिलंय, कधी कधी प्रश्न न वाचल्यामुळे खूप गोंधळ होऊन जातोय. आणि आता आपलं कधीच लक्षात आलं, तुम्ही जरी वस्तू जरी चुकीचं वाचलं असतं कदाचित, पण हे चारही जर ऑप्शन वाचले असते तर लक्षात आलं असतं, अरे याचं बरोबर ऑल द बेस्ट बरोबर आहे, बेस्ट ऑफ लक पण बरोबर आहे, विश यू ऑल द बेस्ट पण बरोबर आहे. म्हणजे काहीतरी आपलं वाचताना चूक झाली, म्हणजे आपण परत प्रश्न वाचला असता. म्हणजे कधी कधी आपण आपल्या नजर चुकीने प्रश्न चुकीचा वाचला जातो आणि ऑप्शन आपण घाईघाईत करतो. त्यामुळे घाई करायची नाही. सगळे ऑप्शन वाचायचे. जरी एखादा ऑप्शन आपला करेक्ट वाटला तरी त्या लगेच ऑप्शनवर जायचं नाही, गोंधळ करायचं नाही. सगळे ऑप्शन वाचायचे आणि मग त्यांचा अर्थ समजून घेऊन उत्तरापर्यंत जायचे. नेक्स्ट वन इज रीड द सिच्युएशन अँड चूज द करेक्ट ग्रीड. आपला सिच्युएशन पाहिजे आता आणि करेक्ट ग्रीड काय असणार आहे. यस्टरडे आय रिटर्न होम ॲट 11 PM फ्रॉम माय फ्रेंड्स हाऊस आफ्टर विशिंग. आता इथे बघा, यस्टरडे म्हणजे काय, काल. आय रिटर्न होम म्हणजे मी रिटर्न आलो ॲट 11 PM. PM आला इथं पास्ट मेरिडियन. फ्रॉम माय फ्रेंड्स हाऊस आफ्टर विशिंग म्हणजे PM म्हणजे काय, आता 11 PM लिहिलंय तिथं, म्हणजे 11 सकाळचे 11 आहेत, रात्रीचे 11 आहेत, बरोबर, रात्रीचे 11. कसं ओळखलं आपण, इथं लिहिलंय PM. PM मीन्स पास्ट मेरिडियन. आय रिटर्न होम म्हणजे मी घरून निघालोय तिथून. फ्रॉम माय फ्रेंड हाऊस आफ्टर विशिंग, त्याला विश केलं. काय विश केलं असेल ते आपल्याला शोधायचं. आता गुड मॉर्निंग म्हटलं असेल, यू आर वेलकम म्हटलं असेल, गुड नाईट म्हटलं असेल, की हॅव अ नाईस डे म्हटलं असेल, काय म्हटलं असेल बरं, बरोबर. गुड मॉर्निंग काय म्हणू शकत नाही. 11 वाजले, ते कधीचे वाजले, रात्रीचे 11 वाजले. PM लिहिले. सपोज देर इज AM, दॅट टाइम वी कॅन से गुड मॉर्निंग. ओके, यू आर वेलकम. घरी जायला निघालाय, वेलकम म्हणायचं काय कारण आहे का. घरी जाताना आपण वेलकम नाही म्हणू शकत. जेव्हा कोणी येतंय तेव्हा स्वागत करतो आपण, दॅट टाइम वी कॅन से यू आर वेलकम. गुड नाईट, ओके, 11 PM, इट मे बी करेक्ट, अँड हॅव अ नाईस डे,
इट इज ऑल्सो नॉट लाईक डेचा काही संबंधच नाही. त्याच्यामुळे हे 3 ऑप्शन, दिस 3 ऑप्शन्स आर रॉंग अँड द करेक्ट वन इज गुड नाईट. गुड नाईट का बरं म्हटलंय? गुड इव्हिनिंग म्हणता आलं असतं आपल्याला? नसतं आलं. बरं का बरं? कारण तो काय आलाय? रिटर्न होम, घरी निघालाय आणि त्यावेळी म्हटलंय तो त्याला एक्सप्रेशन दिले. दॅट टाइम गुड नाईट इज द करेक्ट ऑप्शन. Okay, next question is, read it. When our class won the final match and we all met our class teacher, he said. जेव्हा आमच्या क्लासने won the final match, won means जिंकणे, the final match and we all met our class teacher, आम्ही आमच्या क्लास टीचरला भेटलो. that time he said, ते म्हणाले, काय म्हणाले असतील? aloud, it's very sad, खूप दुःख झालं. I didn't like this, मला हे काय आवडलं नाही. You did very bad, तुम्ही खूप वाईट केलं. And congratulations, I am proud of you. काय वाटतं रे याच्यामध्ये? मॅच जिंकलेत मुलं, त्यांच्या सरांकडे आले, मग सर काय म्हटले असतील, त्यांचे टीचर काय म्हटले असतील, त्यांच्या मॅडम काय म्हटले असतील, काय म्हटले असतील? कॉंग्रॅच्युलेशन्स, आय एम प्राऊड ऑफ यू. प्राऊड ऑफ यू का बरं? तर अभिमान वाटला असेल ना आपल्या क्लासने तो मॅच जिंकली म्हणून. Alas, it's very sad, it is wrong one. I didn't like this, मला हे आवडलं नाही. मॅच जिंकलं आवडणार नाही असं शक्य आहे कधी. You did very bad, तुम्ही खूप वाईट केलं मॅच जिंकून, शक्य नाही. आणि कॉंग्रॅच्युलेशन, आय एम प्राऊड ऑफ यू, दिस इज द करेक्ट ऑप्शन. लेट्स टर्न टू नेक्स्ट क्वेश्चन. Okay, now there is a picture. In this picture, first of all, we are going to read this question. Look at the picture and select the correct conversation between the two persons in the given picture. आता काय आलंय? चित्र आहे. या चित्रामध्ये काय केलंय? There are two persons, दोन व्यक्ती आहेत पहा. And we are going to select the correct conversation. Conversation म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये काय संवाद झाला असेल, ते दोघे एकमेकाशी काय बोलले असतील, एकमेकांना काय प्रश्न उत्तर केले असतील, किंवा एकमेकांना काय सांगितलं असेल, that is called as conversation. And we are going to find correct conversation. Correct means बरोबर. This word is also very important. Correct conversation between the two persons in the given picture. And that picture, they are saying something to each one. एकमेकाशी काहीतरी बोलतायत. We can see there is a trolley in this picture. There is some material. There is a counter also, and that person, and there is another one person. They are saying something to each other. We are going to find that. First of all, just read it. काय म्हणतो? Hello sir, where are you going? सर काय म्हणले? एअरपोर्ट. इज इट पॉसिबल? दुकानात आले आणि हॅलो सर वेअर आर यू गोईंग? शक्य आहे का? त्याच्याजवळ ट्रॉली पण आहे, आपण पाहिली. देर इज ट्रॉली ऑल्सो मीन्स ही हॅज बाय समथिंग हिअर. त्याने काहीतरी विकत घेतलेलं दिसतंय आपल्याला. पण हॅलो सर वेअर आर यू गोईंग असं तर काय म्हणू शकत नाही. सो दिस वन इज रॉंग वन. नेक्स्ट, व्हॉट डू यू वॉन्ट? तुम्हाला काय पाहिजे? टी शर्ट अँड जीन्स. टी शर्ट अँड जीन्स, आता इथं दिसतंय का टी शर्ट अँड जीन्स? कपड्याचं दुकान वाटतंय का तुम्हाला? इज दॅट क्लोथ शॉप? नो. सो इट इज ऑल्सो नॉट करेक्ट. Next one, sir, I completed my homework. Now this homework word, I completed my homework. त्या दुकानामध्ये होमवर्कचा काही संबंध आहे का? Wow, you are good student. हे कधी होऊ शकतं? In our classroom. It is possible. If you say to your sir, I completed my homework. That time your teacher can say, oh, wow, you are good student. असं टीचर म्हणू शकतात. Last मध्ये, uncle, my mother sent this list of groceries. Please pack it. Sure, we will deliver you. मग असं शक्य आहे. हा मुलगा त्यांना म्हणू शकतो की अंकल, माझ्या आईने काही ग्रोसरी पाठवले, त्या तुम्ही मला देऊ शकता का? तो दुकानदार म्हणू शकतो शुअर आय विल डिलिव्हर यू. मग दुकानदार असं म्हणू शकतो काय हरकत नाही, मी ते तुम्हाला डिलिव्हरी देऊ शकतो. मग व्हॉट विल बी द करेक्ट ऑप्शन? द करेक्ट ऑप्शन इज द फोर्थ ऑप्शन, अँड दॅट इज द कन्व्हर्सेशन इज अंकल माय मदर सेंट दिस लिस्ट ऑफ ग्रोसरीज. म्हणजे किराणा सामानाची, म्हणजे दुकानच किराणा सामानाचं दिसतंय की नाही, काही यादी पाठवली. प्लीज पॅकेज, मला कृपया ते भरून द्या. शुअर वी विल डिलिव्हर
टुडे म्हणजे आम्ही आज तुम्हाला ती डिलिव्हर करू, म्हणजे तुम्हाला ती पोच करू, अशा प्रकारचा संवाद त्या ठिकाणी शक्य आहे. नाव लुक ॲट द पिक्चर, मॅच द प्रॉपर पिक्चर विथ द सेंटेन्स टुडे आय एम सेलिब्रेटिंग बर्थडे. आज मी माझा बर्थडे सेलिब्रेट करतोय, तर मी इथं काय होईल बरं चित्र, कशावरून कळेल तुम्हाला बर्थडे सेलिब्रेट करतोय? व्हेरी गुड. देर इज अ केक अँड देर आर सम बलून्स ऑल्सो, सो वी कॅन से ही इज सेलिब्रेटिंग हिज बर्थडे. आता पहा पुढचा क्वेश्चन आहे, हाऊ विल यू ग्रीट युअर फ्रेंड इफ यू मीट हिम ऑर हर ॲट नाईट ॲट 8 o'clock इन द नाईट. तुम्ही तुमच्या मित्राला, हाऊ विल यू ग्रीट युअर फ्रेंड इफ यू मीट म्हणजे भेटले, इथं मीट आहे, यू आर नॉट सेइंग बाय बाय, यू मीट हिम ऑर हर, तिला किंवा तिला ॲट 8 o'clock इन द नाईट. इन द नाईट, इथं नाईट शब्द वापरलाय पहा. मी तू आपण समजून घेऊया पहिल्यांदा. हाऊ विल यू ग्रीट युअर फ्रेंड इफ यू मीट हिम हर ॲट नाईट 8 o'clock इन द नाईट. रात्रीच्या 8 वाजता तुम्ही तुमच्या मित्राला भेटले, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला भेटले, त्यावेळी तुमचं एक्सप्रेशन काय राहील, तुम्ही काय बोलाल, तुम्ही काय म्हणाल त्यांना? गुड मॉर्निंग. इज इट पॉसिबल? नो. इन द नाईट इट इज नॉट पॉसिबल. गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून, दुपारे, अँड गुड नाईट. म्हणजे दुपार आणि मॉर्निंग इट इज नॉट पॉसिबल. आता प्रश्न आहे गुड इव्हिनिंग आणि गुड नाईट. आपण पाहिलं मग थोड्या वेळात मी सांगितलं तुम्हाला गुड इव्हिनिंग कधी म्हणायचं आणि गुड नाईट कधी म्हणायचं. सांगा बरं आता मग कोणतं घ्यावं लागेल, तर गुड नाईट घ्यावं लागेल का गुड इव्हिनिंग घ्यावं लागेल? काय वाटतं तुम्हाला? व्हॉट डू यू थिंक? व्हॉट शुड बी द करेक्ट ऑप्शन? गुड इव्हिनिंग ऑर गुड नाईट? Okay, let's read this question one more time. How will you greet your friend if you meet? तुम्ही भेटले आता him her at 8 o'clock, त्याला 8 वाजता भेटले, जरी सध्या रात्र असली तरी त्याला तुम्ही पहिल्यांदा जाऊन भेटले, तुम्ही त्याला बाय बाय म्हणत नाही. आपण पाहिलं बाय बाय कधी म्हणायचं, जेव्हा आपण त्याला शेवटचं भेटणार आहे, आणि त्यावेळी बाय बाय म्हणताना काय म्हणायचं? गुड नाईट म्हणायचं, आहे की नाही? जरी 8 वाजता भेटले असले तरी सुद्धा आपला इथं काय म्हणावं लागणार आहे? गुड इव्हिनिंगच म्हणावं लागणार आहे. इथं काय गुड नाईट लिहिले, गुड नाईट तुम्हाला फसवण्यासाठी लिहिले, इथं काय म्हणावं लागणार आहे? गुड इव्हिनिंग, कारण तो पहिल्यांदा भेटलाय. गुड नाईट कधी म्हणायचं? शेवटी टाटा बाय बाय करताना गुड नाईट म्हणायचं. सो द करेक्ट ऑप्शन इज गुड इव्हिनिंग. ओके. The next one is, which expression will you use when you see an unusual surprising thing? एखादी अचानक गोष्ट, एकदम नवल वाटणारी गोष्ट जर तुम्हाला भेटली, तर त्यावेळी तुम्ही काय म्हणा? आपण पाहिलं होतं आजीच्या एक्सप्रेशन पाहिल्या होत्या. आजीने पाहिलं होतं जेव्हा त्या 2 मुलांनी अतिशय सुंदर स्पॉट कलर करून आणला होता, त्यावेळी आजीने काय एक्सप्रेशन दिल्या होत्या? मग हाऊ नाईस, व्हॉट अ सरप्राईज, आय सरप्राईज, व्हॉट अ थिंग, या शब्दांचे सगळ्यांचे अर्थ जवळजवळ सारखेच आहे. बट त्याच्यातलं एक्सप्रेशन दाखवणार कोणतं आहे? व्हॉट अ सरप्राईज. आपण पाहिले आणि आपण याचा अभ्यास पण केलाय. आय अ सरप्राईज, व्हॉट अ थिंग, हाऊ नाईस, यांचा अर्थ तोच आहे, पण जवळचा कोणता आहे? व्हॉट अ सरप्राईज. जास्त एक्सप्रेशन दाखवणार कोणतं आहे? व्हॉट अ सरप्राईज. सो द करेक्ट ऑप्शन इज व्हॉट अ सरप्राईज. बघा इथं, हाऊ विल यू से इफ समवन थँक्स यू? हाऊ विल यू से, तुम्ही कसं म्हणाल? इफ समवन थँक्स यू, जर तुम्हाला एखाद्याने तुमचे आभार मानले, तुम्हाला एखादा थँक्यू म्हटला, त्यावेळी तुमचे एक्सप्रेशन काय राहणार आहे? त्यावेळी तुम्ही काय त्याला रिस्पॉन्स देणार आहे? सॉरी म्हणणारे, यू आर वेलकम म्हणणारे, डोंट वरी म्हणणारे, थँक्यू व्हेरी मच म्हणणारे, काय म्हणणारे नेमकं त्याला याच्यापैकी? जेव्हा तुम्हाला एखाद्याने थँक्यू म्हटलेले किंवा थँक्स म्हटलेले, आपण बघा थँक्स म्हटल्यावर सॉरी म्हणायचं असतं का? यू आर वेलकम म्हणायचं असतं. डोंट वरी, थँक्यू व्हेरी मच, थँक्यूला थँक्यू तर शक्यच नाही. शक्य आहे का एखादा थँक्यू म्हणलं परत थँक्यू? डोंट वरी, इट इज ऑल्सो नॉट पॉसिबल. सॉरी, इट इज नॉट ऑल्सो पॉसिबल. सो द करेक्ट ऑप्शन इज यू आर वेलकम. जेव्हा कोणी
तुम्हाला कोणी थँक्यू म्हणेल, दॅट टाइम दॅट इज युअर ड्युटी टू से हिम यू आर वेलकम. जेव्हा एखादा तुम्हाला थँक्यू म्हणेल तेव्हा तुम्हाला त्याला यू आर वेलकम म्हटलंच पाहिजे. ओके. आणि आपण म्हणतो जे आपण पाहिले आता हे सगळे एक्सप्रेशन आपण वापरतो जनरली दररोजच्या जीवनात आपण वापरत असतो. त्याचाच वापर आहे. त्यामुळे खूप सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत. अवघड काही नाही त्याच्यामध्ये. थोडस क्वेश्चन वाचताना थोडीशी आपली जम्पलिंग होऊन जाते कधी कधी. हाऊ विल यू आस्क द टाइम टू अ स्ट्रेंजर. दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्ट्रेंजर. हाऊ विल यू आस्क द टाइम टू अ स्ट्रेंजर. स्ट्रेंजर म्हणजे काय? कोणाला म्हणतो आपण स्ट्रेंजर? बरोबर, ज्याची आपली ओळख पाळख नाही. ही इज टोटली अननोन टू अस. आपण त्याला ओळखतच नाही आणि त्याला काय विचारायचं आपला? वी आर गोइंग टू आस्क हिम टाइम. वेळ विचारायचंय. मग त्यावेळी कसं म्हणू शकतो? हॅव यू अ वॉच? व्हॉट टाइम? टेल मी द टाइम. अँड व्हॉट्स द टाइम प्लीज. व्हॉट्स द टाइम प्लीज. याच्यामध्ये कोणतं आता सगळं वेळच विचारणार आहे. हॅव वॉच, तुमच्याकडे घड्याळ आहे का? व्हॉट टाइम, किती वाजले? टेल मी द टाइम, मला वेळ सांगा. व्हॉट्स द टाइम प्लीज, किती वाजले तो? कृपया किती वाजले तो? मग याच्यापैकी कोणतं एक्सप्रेशन बरोबर वाटतंय बरं तुम्हाला? बरोबर, आपण कोणाला भेटलोय? ओळखीचं आहे का आपल्या? नाही. तो कोणी? स्ट्रेंजर आहे. ही इज अ स्ट्रेंजर पर्सन. मग जेव्हा एखाद्या अनोळखी माणसाला भेटतो दॅट टाइम दिस प्लीज वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण त्याला विनंती करणं गरजेचं आहे. उगाच दमदाटी केल्यासारखं बोलायचं नाही. मग इथं प्लीज हा शब्द काय आहे? महत्वाचा शब्द आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज व्हॉट्स द टाइम प्लीज. काय म्हणू शकतो आपण? व्हॉट्स द टाइम प्लीज. किती वाजलेत कृपया मला सांगा. म्हणजे आपण तुझी विनंती करायची त्याला. नेक्स्ट वन इज let's read this question first. You are to ask the way to the station to a person. With which expression will you begin your talk? आता काय? You want to ask the way. तुम्हाला काय विचारायचं आहे? वे विचारायचं आहे. वे. What is mean by way? रोड, रस्ता, मार्ग. रस्ता विचारायचा आहे. टू अ स्टेशन. कुठे जायचंय तुम्हाला? स्टेशनवर जायचे, स्थानकावर जायचे. इट मे बी रेल्वे स्टेशन, इट मे बी बस स्टॉप. त्या स्टेशनवर चालले तू आणि तुम्हाला काय करायचे? आस्क करायचे, विचारायचे त्याला. एका अनोळखी व्यक्तीला, एका माणसाला तुम्हाला विचारायचे. मग तुम्ही विथ विच एक्सप्रेशन विल यू बिगिन युअर टॉक. तुम्ही तुमचं बोलणं कसं सुरू कराल? तुमचं बोलणं कसं सुरू केलं पाहिजे? तुम्हाला ही इज ऑल्सो स्ट्रेंजर टू अस. He is also unknown to us. You are walking on road and you are asking for way. How can I go to station? Which is the correct road? Which is the correct way to go to station? असं तुम्हाला त्या माणसाला विचारायचंय. That time, what will be your first talk? तुमचं पहिलं बोलणं त्याच्याशी कसं असणार आहे? Hello friend, look at me, talk to me, or excuse me. आपण पाहिलं होतं. Hello friend, is he your friend? No, so it is not possible. Look at me, माझ्याकडे पहा. It is also not possible. Talk to me, माझ्याशी बोला. आणि excuse me, this is very important. तुम्हाला जेव्हा कधी विनंती करायची, काहीतरी कोणाकडून घ्यायचे, that time the first expression should be excuse me. त्यावेळी आपलं पहिलं एक्सप्रेशन काय असलं पाहिजे? excuse me असलं पाहिजे. So the correct option is excuse me. This excuse me, sorry, please, thank you. These all words are very magical words. They give us very great response from others. आपण जेव्हा एखाद्याकडून आपला रिस्पॉन्स पाहिजे, जेव्हा एखाद्याकडून आपलं काही काम करून घ्यायचे, that time excuse me, sorry, please, thank you. These all words are very important. शब्दांचा वापर आपण नेहमी जर केला तर आपल्या संभाषणामध्ये खूप चांगला त्याचा फायदा होतो. Now the next picture is, let's see, there is a picture, there is a teacher, it may be teacher, there is a girl, student. Look at the picture. What must be teacher's instructions? मग आपल्याला काय करतो? इन्स्ट्रक्शन शोधायची. कोणाची? टीचरची. Look at the picture. चित्र पहा. What must be the teacher's instruction? टीचरने काय इन्स्ट्रक्शन दिले असतील रे?
ती मुलगी काय करते, तिचे हात समोर केले तिने, मग काय केलं असेल बरं, टीचरने काय इन्स्ट्रक्शन दिले असतील? शो मी युअर ड्रेस, शो मी युअर आईज, शो मी युअर हँड अँड शो मी युअर फीट. अरे चित्रावर लक्ष देते आपल्याला. शो मी युअर ड्रेस, इज इट पॉसिबल? ड्रेस दाखवते कधी? नाही. शो मी युअर आईज, आईज असते तर बिन डोळे दाखवायला अपेक्षित होतं. दॅट इज ऑल्सो नॉट करेक्ट. शो मी युअर हँड, हात दाखवते की नाही? आणि शो मी युअर फीट, पाय. म्हणजे कोणता करेक्ट ऑप्शन, कोणता करेक्ट आहे? So the correct option is show me your hand. What is the correct option? Show me your hand. Okay. You are the class monitor. तुम्ही वर्गाचे मॉनिटर. All the children are making noise. सगळे मुलं मेकिंग नॉईज, गोंधळ घालतायत. तुम्ही वर्गाचे मॉनिटर आहे. यू आर द क्लास मॉनिटर. ऑल द चिल्ड्रन आर मेकिंग नॉईज. आणि सगळे मुलं खूप गोंधळ घालतायत. हाऊ विल यू इन्स्ट्रक्ट द चिल्ड्रन टू कीप क्वाईट? तुम्ही कसे इन्स्ट्रक्शन द्याल द चिल्ड्रन टू कीप क्वाईट? मुलांना गप्प बसण्यासाठी तुम्ही कशा इन्स्ट्रक्शन द्याल? देर आर 4 instructions. 1 minute please. One at a time. No noise at all. Pay attention. कोणकोणते इन्स्ट्रक्शन देऊ शकतो तुम्ही या ठिकाणी? 1 minute please. One at a time. प्लीज मॉनिटर आहे तुम्ही, त्यामुळे प्लीज म्हणायची काही विशेष गरज नाही. लुक ॲट अ टाइम. नो नॉईज ॲट ऑल. सगळेच गोंधळ घालतायत. पे अटेन्शन. व्हॉट विल बी द करेक्ट ऑप्शन? येस, देर इज नो नॉईज ॲट ऑल. गोंधळ घालू नका, अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन आपण देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट विल यू से इफ यू हॅव मेड अ मिस्टेक? मिस्टेक झाली तुमच्याकडून. मिस्टेक म्हणजे काय? चूक. व्हॉट विल यू से? तुम्ही काय म्हणाल इफ यू हॅव अ मिस्टेक? तुमच्याकडून चूक झालेली आहे, होऊन गेली चूक, मग तुम्ही त्यावेळी काय म्हणणार? द फर्स्ट वन इज इट्स ओके, इट्स ऑल राईट, आय एम सॉरी, अँड लास्ट वन इज डोंट वरी. It's okay. Is it possible when do you have already made a mistake and you are also saying it's okay? Mistake झाली तरी I am okay. It's okay. It is not possible. Okay? It's all right. Mistake झाली काय हरकत नाही, असं शक्य नाही. I am sorry. Don't worry. Don't worry सुद्धा it is not possible. So these all 3 are wrong options and the correct option is I am sorry. आता मगाशी सांगितलं तुम्हाला I am sorry, thank you, please, welcome. All these greetings are really very good to express yourself. स्वतःची कामं करून घेण्यासाठी, आपले मत मांडण्यासाठी हे शब्द एक्सक्यूज मी, ऑल दीज वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून मिस्टेक झाली, काही चुकलं तर आपण आय एम सॉरी म्हणून टाकायचं. दुसऱ्या माणसाला पण छान वाटतं, वा तुम्ही आय एम सॉरी म्हटलं. म्हणून पहा, आय एम सॉरी हा प्रश्न हा तुम्ही वाक्याचा जास्तीत जास्त जेव्हा जेव्हा चूक होणार आहे तेव्हा तुम्ही तुमचा वापर करून पहा. तुम्हाला खूप भारी वाटेल आणि पुढच्या माणसाला सुद्धा खूप छान वाटेल. आता इथे पहा, देर इज अ पिक्चर अँड देर दॅट बॉय इज डुईंग समथिंग, ही इज डुईंग ऍक्शन. व्हॉट इन्स्ट्रक्शन्स हॅज बीन गिवन टू द बॉय इन द पिक्चर? चित्र दिसतंय, या चित्रामध्ये त्या मुलाला काय इन्स्ट्रक्शन्स दिले असतील म्हणून त्याने असे हात वर करून त्या ठिकाणी उभा राहिलाय. फर्स्ट वन इज स्टँड स्ट्रेट. स्टँड स्ट्रेट म्हणजे काय? या इन्स्ट्रक्शन्स आपले टीचर्स देतात वर्गामध्ये. स्टँड स्ट्रेट म्हणजे काय? एकदम ताट उभं राहील. लुक स्ट्रेट. लुक म्हणजे काय? पाहायचं. लुक स्ट्रेट, समोर पहा. जम्प. जम्प म्हणजे काय? जम्प करायचं, उडी मारायची. स्ट्रेच युअर हँड. स्ट्रेच युअर हँड म्हणजे काय? हात स्ट्रेच करायचे, हात असे उघडायचे, खांद्याच्या लेवलमध्ये न्यायचे. दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रेच युअर हँड. सो द करेक्ट काय विचारलं आपल्याला? या पिक्चर मध्ये कोणती इन्स्ट्रक्शन त्या मुलाला दिली असेल? द करेक्ट इन्स्ट्रक्शन विल बी स्ट्रेच युअर हँड. कोणती असेल? स्ट्रेच युअर हँड. नाउ द नेक्स्ट पिक्चर इज, ओके, वी हॅव ऑलरेडी सीन दिस पिक्चर. In 4th standard, there is a very nice lesson. There is a granny and there are some sweets
त्याच्यामध्ये चित्र आहे बा असं. Look at the picture and guess that who said what and fill the blanks. कोण काय म्हटलं असेल त्या चित्रावरून तुम्हाला सांगायचे. चित्र पहा व्यवस्थित पहिल्यांदा. Granny and Priya. Okay, and in that lesson there was a Granny and there was a Priya and there were some sweets and that Priya stuck her hand in that jar. That time there were some conversation between that Granny and that Priya. We are going to understand what was the correct conversation. The Granny काय म्हणते question mark या with exclamation mark आहे. These punctuation marks are also very important whenever we express ourselves. That time punctuation marks are also very important. इथं question mark दिलाय आणि इथं काय दिलेलं आहे exclamation mark दिलाय म्हणजे प्रश्न चिन्ह आहे. इथं उद्गारवाचक चिन्ह आहे आणि मग Granny काय म्हटली असं पहा. What happened dear? Nothing, grandma, I am well. Okay, next one is check your pocket. Nothing dear. Wash your hands and take your breakfast. I am going to play. How dirty you are. I will bath you. आता इथे पहा हा संवाद आपल्याला माहिती. Already we have seen this picture in our lesson. याच्यामध्ये करेक्ट कोणतं आहे? What happened dear? Nothing, grandma. I am well. Check your pocket. Nothing here, dear. Wash your hands. तिथं नव्हतंच काही. How dirty? ती मांडीवर घेऊन बसली म्हणजे how dirty चा काही संबंधच नाही. Dirty आणण्याकडे म्हणजे आपण आता एक कॅन्सल करीतो. How dirty you are? It is not possible. I will bath you. म्हणजे मी तुला आंघोळ घालते ते काही शक्य नाही. Wash your hands and take your breakfast. हात धु आणि तुझा ब्रेकफास्ट घे. I am going to play. It is also not possible. चेक युअर पॉकेट. पॉकेट चेक करायचं काही नाही आपण तर लेसन पाहिलेलं आहे त्यामुळं करेक्ट वनी ग्रॅनी काय म्हणणार आहे व्हॉट हॅपन डिअर. तिची नात आहे त्यामुळे तिला डिअरच म्हणणार आहे आणि मग काय म्हटली ती प्रिया काय म्हटली नथिंग ग्रँडमा तिची आजी म्हणून तिला ती ग्रँडमा म्हणणार आहे आय एम वेल. ती छान आहे अशा प्रकारचा संवाद त्या ठिकाणी असू शकतो. सो द करेक्ट ऑप्शन शुड बी व्हॉट हॅपन डिअर नथिंग ग्रँडमा आय एम वेल. नाउ there is a picture and there is an action word also. We have seen some action word. In that action word, this type of action word are also there. What is the instruction related to the picture? म्हणजे मुलाला काय इन्स्ट्रक्शन दिलेली असेल नेमकी म्हणून तो तसं करतोय. काय pull the stool, put the stool, lift the stool and push the stool. Now हे चार action words आहेत पहा. ठीक आहे. Stool is common. Pull means काय आपल्याला माहिती pull म्हणजे काय. What is my pull? Pull म्हणजे ओढायचे. ठीक आहे. Put means ठेवणे. Lift म्हणजे उचलणे. आणि the last one is push the stool. Push म्हणजे काय ढकलणे. इथे कोणती ऍक्शन वाटते तुम्हाला? Very good. The action is push the stool. So the fourth option is correct one. Now this greeting card is for. सरळ दिसते पहा. ग्रीटिंग कार्ड कशासाठी आहे? काय लिहिलं? हॅपी बर्थडे. कशासाठी असेल? बर्थडे साठी असेल. कशासाठी असेल? बर्थडे साठी. ओके. फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. Yesterday I returned back from playground at 10 AM and meet uncle to say. मी काल रिटर्न बॅक परत आलो कुठून ग्राउंड वरून खेळाच्या मैदानातून परत आलो. किती वाजता? 10 AM ला. 10 वाजता सकाळी. आय मीट अंकल टू से. मग काय म्हणावं लागेल मला? गुड मॉर्निंग इज द करेक्ट ऑप्शन बिकॉज देर इज AM. ओके. हाऊ शॅल यू ग्रीट युअर ब्रदर ऑन 1st January? ऑन 1st January तुम्ही कसं म्हणणार आहे? Happy anniversary, Happy New Year, Happy Makar Sankranti, Happy Diwali. Okay, you know all that. Happy New Year is a correct option. Okay, in this way we have seen so much expressions today. In general life also we use expressions. We have already seen thank you, sorry, excuse me. These all words are magical words and we have to use in our daily routine life. So with the help of these expressions we can also express ourselves very properly. आणि अशा प्रकारच्या एक्सप्रेशनचा वापर करून आपण स्वतःला एक्सप्रेस करत असतो. आपण हा घटक पाहिला खूप सोपा घटक आहे. त्याच्यामध्ये काही अवघड नाही. फक्त शब्दांचा अर्थ समजून घेणं प्रश्नाचा अर्थ समजून घेणं तेवढं गरजेचं आहे. सो बाय फॉर टुडे. Tomorrow also we are going to meet with new subject, new topic.
and okay, bye.